हं. तर सर आता पुढील कंडिशन काय राहणार? कुठं पाऊस पडणार? कुठे गारपीट होण्याची शक्यता आहे का? कसं या आहे ठाकरे सर, आता बऱ्याच दिवसापासून आपण सातत्याने हे प्रश्न विचारले जातात आणि त्या तारखा आता येऊन बसल्यात. हो, हं? हो, हो. आजच्या रेकॉर्डिंग त्याच्या मागच्या रेकॉर्डिंगमध्ये सातत्याने सांगितले की 31 पासून खरा बदल जो घडणार आहे हं. म्हणजे पावसाच्या सरी वगैरे. आजचीच तारीख 31 आहे आणि काल जालन्याच्या काही बहुतांश भागांमध्ये हलक्या सरी नेमकेच कोसळणं आणि बंद होण्याचे प्रकार देखील घडलेत. हो, बरोबर आहे सर. हा. तर आता बघावा असा आणि आभाळाच्या तुलनेमध्ये ह्या 2 दिवसामध्ये 29 असेल 30 असेल कुठेच पाऊस झाला नाहीये. हं, हं, हं? हं. हं. पण आता ज्या रेकॉर्डिंगमध्ये मागच्या तुम्हाला मी सांगितलंय की ज्या पाऊस ऍक्च्युअल त्या सुरुवात पडण्याच्या तारखा आहेत त्या हो. 1, 2, 3, 4च्या हिशोबामध्ये आहेत. हं. तर आता त्याच तारखेबद्दल आपण सविस्तर बोलूयात. म्हणजे शेवटपर्यंत का होईना आपण हे सगळे जिल्हे घेण्याचा प्रयत्न करूयात. हो, हं? हो. हो. जेणेकरून शेतकऱ्यांचा एक एक प्रश्न आपल्याला सोडला जाता येईल. हो, बरोबर आहे सर. तर बघा, आज साताऱ्यामध्ये आणि सांगली, सोलापूर या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेला हलका पाऊस होईल. आजही हलक्या पावसाची कंडिशन आहेच. हं, हं, हं. जास्त मोठा नाही आणि कमीही नाहीये. हं. तर बीड जिल्ह्यामध्ये काही बीड, गेवराई पट्ट्यामध्ये 1-2 ठिकाणी पेंजोनी पावसाचे चान्सेस आहेत. आजची तारीख मोठी नाहीये. आभाळ, गरमी त्याच क्षमतेने राहील. हो. आज नाशिकच्या बहुतांश भागांमध्ये दक्षिणेकडे असलेल्या जुन्नर वगैरे जी काही साईट आहे ते शिर्डी वगैरे हं. आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही मोजक्या भागांमध्ये हलक्या सरी होण्याचे चान्सेस आहेत. राहुरी वगैरे काही जे वैजापूरचा जो परिसर असेल ह्या परिसरामध्ये. हो, हो, हो. आणि ऍक्च्युअल म्हणजे काय झालंय शेतकऱ्यांना वातावरण जसं येतंय तशी कंडिशन दिसत नाहीये. त्यामुळे हो. एक तर कामं करायची किंवा नाही करायची हे समजत नाहीये. बरोबर तर आहे सर. त्याबद्दलच आज बोलतोय, हं. की मित्रांनो कामं तुम्ही जे करताय ते कामाची जी गती आहे ती मला मागच्याही रेकॉर्डिंगमध्ये सांगितलेली आहे. सचिन तुम्हाला आठवत असेल, हो, हो, बरोबर की आहे सर. तुम्ही 31 पर्यंत कामे करू शकतात पण 31 नंतर वातावरणाचा जो दाब आहे तो वाढणार आहे. हो. तर बघा, बुधवार आणि गुरुवार म्हणजे उद्या आणि परवापासून हं. मंगळवार ही तारीख सुद्धा जेमतेमच आहे. पण हं. बुधवार आणि गुरुवारला विदर्भामध्ये काही ठिकाणी गर्जनेसह 1-2 गावांना तो पाऊस होणार आहे. हो, हो, बरोबर. 10-5 गाव तो घेईल. हं. त्यानंतर नाशिक आहे, इथे रत्नागिरी, कोल्हापूर परिसर आहे. हं. ठीक आहे. हं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जी कामं चालू ठेवली त्या कामामध्ये हा बदल करायचा आहे. हं. त्यानंतर काय होणार आहे, गुरुवार ही सगळ्यात मोठी कंडिशनची तारीख आहे. ती दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली या एरियापर्यंत आहे. हो, हो. आणि कर्नाटक जो आपण एकदा आठवतोय 2023ला कशा प्रकारे जी विदर्भात कंडिशन झाली गारपीट, वादळी वारे ती घडणार आहे कर्नाटकच्या सर्व जिल्ह्यांना. हं, हं. हं? हं. त्यामुळे महाराष्ट्रात याचा फारसा परिणाम जरी नसला तरी एक दक्षिण साईडचे कोपरे तो घेणार आहे. हो. हं. तर आता याच्यातून फक्त एवढं सांगेन तुम्हाला मी मागच्याही रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं की हे सर्व धोरण आहे. हा अवकाळीचा कुठलाही नियम नाहीये. हं, हं, हं? हं. तर आता बघा 1-2 ह्या 1 तारखेपासून ते 2, 3, 4च्या दरम्यानची कंडिशन घडणार आहे. हं. त्यामध्ये फक्त अलर्ट राहणारे जे जिल्हे आहेत म्हणजे जिथे नुकसान घडू शकतं किंवा काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो तो नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा ते अकोला आणि वाशिमचा पट्टा आहे. हो, हो. आता भलेही मागच्या वेळेस वाशिमला पाऊस झाला नसला तर यावेळी हलक्या सरी होण्याचे चान्सेस इथे आहेत. हं, हं. त्यानंतर सांगली, सोलापूर याही भागामध्ये सातत्यानं वातावरणाची जी कंडिशन आहे, बदल जो आहे तो घडतो आहे. गरमीची लेव्हल तर सगळ्या जिल्ह्यांना हाय लेव्हलवरती पोहोचलेली आहे. हो, बरोबर त्यामुळे आहे. रात्रीच्या वेळेला किंवा पहाटच्या वेळेला कुठल्याही क्षणी आज, उद्या आणि परवा या पावसाचे चान्सेस आहेत. हं. कामं करा, पण कामं केलेल्या जो हार्वेस्टिंग केलेला जो माल आहे तो झाकूनच आपल्याला घरी परतावा लागणार आहे. हं. कारण की हे जे चित्र आहे संध्याकाळी डेव्हलप होणारं आहे. हं, हं. दिवसा याच्यामध्ये वारे असतात, गरमी असते आणि वाऱ्यामुळे ती ट्रान्सफर होणारी गरमी कुठेतरी एखाद्या जिल्ह्याला जाऊन ती एक मिलन होईल म्हणता येईल आपल्या भाषेमध्ये. तिथे जाऊन तिथं पाण्याच्या सरी कोसळू शकतात. त्यामुळे सतर्क सगळ्यांनाच राहायचंय. आणि सर बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या कमेंट होत्या. हं, तर हं. मी तुम्हाला ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. हं. तर सर पहिली कमेंट अशी आहे की नांदेड जिल्हा कंधार तालुक्यात पाऊस आहे का? हो आहे. तुम्ही फक्त गुरुवार आणि बुधवार हे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्या हं. अगोदर तुमच्याकडे किरकोळ सरी पडतील. आणि सर कोल्हापूर जिल्हा, हं. हातकणंगले तालुका असा पाऊस आहे का? हो, तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे अगोदरही पाऊस पडलेला आहे. हं. पण कसं आहे तुमचा जो तालुका आहे काही ठिकाणी विजा चमकताना पाहिल्यात. तर काही ठिकाणी तुम्हाला गुरुवारपर्यंत प्रत्यक्षात पाऊस दिसेल. आणि सर जालना जिल्ह्यातील हवामान कसं राहणार? जालन्यामध्ये काल बऱ्याच ठिकाणी बारीक बुरबुर झाली आहे. हं. जालना, हिंगोली आणि यवतमाळ हे असे जिल्हे आहेत. तिथे वातावरण लवकर डेव्हलप होत नाहीये. त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांनी जास्त काही घाबरायचं काम नाहीये. हां, हां. आणि एका मित्रानं सर 3 कमेंट केलेल्या एकसारख्याच. त्यांचं म्हणणं आहे की बीड जिल्ह्यात पाऊस आहे का? बीड जिल्ह्याला बुधवार आणि गुरुवार दिलेला आहे. हं. आणि आज संध्याकाळी काही ठिकाणी जसं काल झालंय तसंच सेम त्याच्यापेक्षा थोडी जास्त प्रमाणामध्ये बारीक-सारीक पावसाचे चान्सेस आहेत. हं, नुकसान हं. करणारी कंडिशन नाही. कामं चालू ठेवा. आणि तुम्हाला सर गुरुवार देण्यात येतोय. धाराशिव पट्ट्यात कसं होईल साहेब पाऊस? धाराशिव, सोलापूर आणि सांगली या हं. 3-4 नांदेडपर्यंतच्या एरियापर्यंतच्या जिल्ह्यांना बीड सुद्धा त्याच्यामध्ये येतोय.
यांना बुधवार आणि गुरुवार आहे. आज आणि उद्या किरकोळ हलक्या सरी 1-2 ठिकाणी वारं कावून सुटेल. आणि सर वाशिम, मंगरुळपीर, कारंजा, लाड या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे का? वाशिमला बुधवार देण्यात येईल. बुधवारी या भागामध्ये काही मोजक्या भागांना पाऊस होईल. वाशिम, यवतमाळ ते हिंगोली पट्टा जो आहे तो वातावरण स्थिर ठेवणारा नाहीये हं. आणि अवकाळीच्या टायमिंगला याला पाऊस सहसा होत जास्त प्रमाणात नाहीये. तरी तुम्ही जर काही कामं वगैरे चालू असतील तर तुम्हाला तारीख देण्यात येते बुधवारची आणि गुरुवारची. या 2 दिवस वातावरणाचा आढावा पाहूनच कामं करा. कारण की बुधवारी सिस्टम जे आहे ते छत्रपती संभाजीनगर ते बुलढाणा आणि बुलढाणा ते अकोला, वाशिम, कदाचित हिंगोलीचा पण दक्षिणेकडील उत्तरेकडील भाग तो घेण्याच्या मार्गावरती आहे. पण सिस्टम ही पूर्णपणे WD ची आहे, त्यामुळे बुधवारी अलर्टवरती राहा. तर सर आखरी मित्रांची कमेंट आहे, हा पाऊस मान्सूनचा आहे का अवकाळी पाऊस आहे? नाही मित्रा, मान्सूनचा पाऊस हा जून ते सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यानपर्यंतच असतो. कधी लांबला तर तो नोव्हेंबरपर्यंतही जातो. मान्सूनचा पाऊस नाही. हा पाऊस जो आहे तो अवकाळी म्हणतायत. हा पाऊस टेम्परेचरमुळे किंवा अरबी समुद्र असेल किंवा बंगालच्या उपसागरात असेल, समुद्रामध्ये झालेल्या हालचालीमुळे हा पाऊस डायव्हर्ट होऊन महाराष्ट्रात